का म्हणावा या शांताला. 10:30 होऊन गेले तरी याचीच आहे. तरी म्हटलंच होतं मी शांताला की लवकर येशील म्हणून. तर मग ते सांगावं नाही लागत, मी बरोबर येतो ना आता. आता तर 10:30 वाजून गेले तरी पता नाही आहे याच्या. लोकांच्या वावरात बाया गेल्या ना, हे कधी बाया धरून येते तर काय माहित बाबा. गा शांताराम, झाला का चिकोल करून? नाही सरपंच भाऊ, आजच सुरुवात केलो ना, कुठं होते. तुमचा झाला असेल परा वगैरे संपला का? का हसतेस बापा तू पण. बापा का हसायचं याच्यामध्ये. बरोबरच तर बोललो ना, आता 2-4 दिवस झाला धान लावून राहिले तर. परा सुरू आहे तुमच्या तर. कायच्या 2-4 दिवस झाला म्हणते तर माहित नाही. नाही सरपंच भाऊ, तुमचं काम आपल्याला पटते. मस्त हुंड्याने देऊन देता धान लावायसाठी, टेन्शन नाही. अरे कायच्या टेन्शन नाही आहे म्हणते, माझ्यासारखं टेन्शन कोणाला नाही आहे. का मजाक करून राहिल्या तुम्ही पण सरपंच भाऊ. कशाचं टेन्शन आहे तुम्हाला सांगा का टेन्शन नाही तर काय. हुंड्याने दिलो, बाया ये म्हणून नाही राहिले. अगं का करते शांताराम, 2 दिवस आले मजूर. काम सुरू करून टाकला ना, आता दुसऱ्याच्या वावरात गेले, मग आता का म्हणावा. तर आज आलेच नाही का? नाही ना शांताराम, मी वावरामध्ये वाटच पाहत आहोत त्यांची. चिकोल करून झाला सगळ्या बांध्यांना, 8 नाही वाजत तर येऊन जातात. मग फोन वगैरे लावले नाही का? फोन लावलो बटे, फोनही नाही करत का आज नाही येत का काही म्हणून. फोन लावलो तर म्हणून राहिले की आजच्या दिवस नाही येऊ म्हणून. घरी कशाला चिकोल केला असता झाबरूनी, दुसऱ्याच्या वावरात घेऊन गेला असता ट्रॅक्टर. का सांगावं बाबा या मजुरांना, काही समजत नाही. बटे इकडेचाही हुंडा तिकडेचाही हुंडा घेऊन घेतात. चांगला गरम व्हायला पाहिजे सरपंच भाऊ त्यांच्यावर. का नरम मध्ये नेता तुम्ही? गरम झाल्याशिवाय मजूर लोक पेलत नाही. झालो ना गरम झालो चांगला. मी म्हणलं बरोबर आहे का? आता म्हणतात की कोणाच्या तरी अडचणीच्या आहे म्हणतात, नंतर काही तिकडे जायला जमणार नाही म्हणतात, म्हणून काढून देत आहो म्हणाले. आता का म्हणाल माणूस, पूर येते खरा मग तिकडे जमत नाही खरं जायसाठी. मग असं हो होऊ शकते म्हणा, अडचणीचाही राहते कोणाकोणाचा. हो आता आज नाही आले, आता उद्या पाहतो. उद्या जर नाही आले की नाही तर दुसरे मजूर करतो. तसंच करायचं, दुसरे मजूर करायचं, त्यांना मारा झाडू, त्यांचे पैसेही नका देऊ. बापा माझी जागाच नाही लावून देतील तर मी कसले पैसे देईन त्यांना. किती बाया आल्या तर तुझ्या वावरामध्ये? का करता सरपंच भाऊ, याचेच आहेत ना आतापर्यंत. 10:30 वाजे वावरामध्ये टच व्हायला सांगितलं तर 11 वाजत आहेत आता. आणि मग एवढी रोजी पाहिजे तर तेवढी रोजी पाहिजे म्हणतील. किती रुपये रोजी ठरवलं तर? आता ठरवलं वगैरे नाही बाबा, आता शांता गेली होती बायांना सांगायला, का सांगितलं का नाही का माहित. चल ठीक आहे शांताराम, मग मार चिकल वगैरे. तू कुठे चालले तर मग आता तुम्ही? घरी चाललो आता. गेलो का ना तू गावाला गेला? नाही जायचं आहे, ते इवाई वगैरे इकडे चालले आहेत. गावाकडे त्यांची जागा वगैरे आहे ना, त्या जागा लावायसाठी. उद्या परवा येणार आहे तिकडे, मग घेऊन जातील सोबत. असं जागा लावतात तेवढ्या दूरून येतात ना. हो ते याचे लावतात, त्या निमित्ताने येणं होतं म्हणतात. हो चांगलं आहे ना, आपली देखरेख राहिली तर वेगळीच जागा राहते नाही का. नाही त्यांचे भाऊ आहेत ना, ते सगळे पाहतात. पावसाळ्यामध्ये येऊन जातात ते लोक. असं सरपंच भाऊ द्या ना मग, काही असेल तर खर्रा पाणी. अरे शांताराम होता खर्रा वगैरे, पण झाबरूला देऊन दिलो मी म्हणलं आता घरीच चाललो, घेऊन टाकीन म्हटलं मी. का सरपंच भाऊ, थोडीशी सुपारी तर आणायला पाहिजेत होती. अरे इकडे येईन असं वाटलं नाही ना, आता जात होतो घराकडे तर ट्रॅक्टरचा आवाज आला म्हणून इकडे आलो मी. काहून तू नाही आणला का खर्रा बिरा? नाही मी खर्रा नाही घेत ना, माझी आहे तंबाखूची डब्बी. शांता बोंबलते ना खर्रा घेतला तर. का शांताराम, तू पण वहिनींना घाबरतो? घाबरावं लागते नाही तर का. मला मागत आहे, सांगीन वहिनीला शांताराम खर्रा मागत होता म्हणून. का सरपंच भाऊ तुम्ही पण आता एवढीशी गोष्ट सांगता का? आमच्या इथे तर माधुरीची आई म्हणते कशाला खर्रा खाता. मी नाही ऐकत बापा. मला खर्राचा शौक नाही आहे ना, मग तंबाखू असली की होते माझा. चांगला आहे ना. चल ठीक आहे शांताराम. सरपंच काही कमी चालू माणूस नाही आहे. खिशामध्ये असेल खर्रा पण नाही आहे म्हणून राहिला. जाऊ दे, तंबाखूच माझी कामाचे. सोनूचे बाबा हे का वेळ आहे का शांता तुझी याची वावरामध्ये? किती वाजले आता? आणि एकटी चालली बाया बाकीचे? अर्धा तास झाले ना, आली तर मी वावरामध्ये. का गोष्ट करून राहिली शांता? अर्धा तास झाला म्हणून राहिली? हो अर्धा तास झाला वावरात आली तर. अर्धा तास झाला म्हणते तर मग अर्धा तास कुठं होती तू? परे खोदायला सांगली बायांना, ते परे खोदून राहिले बाया. त्यांना लावली तिकडे कामावर आणि इकडे आली तुम्हाला बोलवायला. जेवण नाही करत का तुम्ही? जेवण करतो नाही तर का. किती भूक लागली, कावडी बोंबलून राहिले पोटामध्ये माझ्या. सांगितलं होतं ना 10:30 वाजे वावरात टच पाहिजे म्हणून. 5-10 मिनिट उशीर झाला ना, नाही तर आलो बरोबर आम्ही. आलं का सगळ्या बाया आल्या? हो आल्या ना. चला ना जेवण करून घ्या तुम्ही. झाला ना ह्या बांधीला चिकोल? हो झाला. शिदोरीची वाट पाहून राहिलो मी. जेवण करून मग दुसऱ्याच्या वावरात न्यायचं आहे ना ट्रॅक्टर. कोणाच्या वावरात नेऊन राहिले? त्या पक्या काकाच्या वावरात येतो म्हणून सांगितलं 11 वाजेपर्यंत. आता 11 वाजून गेले. बोंबलेलं नाही का माझ्या नावाने? होते ना, अर्धा तास इकडे का तिकडे. पटकन जेवण करा आणि जा. सरपंच भाऊ इकडे आले होते का? दिसले जातानी? हो आले होते. झाला म्हणतात का परा लावून? नाही व्हायचंच आहे म्हणतात, आज मजूरच नाही आले म्हणून राहिले. हो का? मस्त परखण आली तुमची शांताताई.
रचागिजा मारले होते का? हो 2 वेळा खात मारला पर्याला. तेव्हा कुठं असा परा आला चांगला. ललिता तुमची पराखण चांगली चालली असेल ना? नाही ना शांताताई, आमच्या पराकाऊन तर पिवळा पिवळा पडला. काऊन खातबीत नाही मारले का? हो खात मारला म्हणूनच पिवळा पिवळा पडला. जास्त मारला असतील मग. का माहित कसा मारला तर. आता दरवर्षी तर मारतात. माझा परा चांगला वाढला पाहिजे म्हणून बाबूराव बाबूंनी ना जास्त खात टाकला असतील. का माहित जास्त टाकला का कसा टाकला तर. कोणत्या कोणत्या भागाकडे धान लावत नाही, त्यांना समजत नाही परा म्हणजे काय. मग प्रश्न विचारतात कमेंट्स मध्ये, परखण म्हणजे काय, परखण कशाला म्हणतात, परा कशाला म्हणतात. तर हा धान आहे, धान वापलेला धान आहे. हे हिरवा हिरवा दिसत आहे ना. आम्ही आता ह्या काढत आहोत आणि हे आमच्या मागे आहेत ना अशा छोट्या छोट्या पेंड्या बांधत आहोत. याच्या आधी सोनूच्या बाबांनी बांधीमध्ये चिखल केला ट्रॅक्टरनी, म्हणजे नांगरणी केली. तिथे ह्या सगळ्या पेंड्या नेऊन टाकतील आणि मग आम्ही तो धान लावू तिथं बांधीमध्ये. अशा प्रकारे धानाची खेती करतात. तर हा वापलेला धानालाच आम्ही परा म्हणतो. म्हणजे यांना काढणे, मग पेंड्या बांधणे त्यांच्या, मग ते ज्या बांधीमध्ये चिखल केला त्या बांधीमध्ये टाकणे, मग परा लावणे, या सगळ्या प्रक्रियेला परा म्हणतात. तर ज्या एरियामध्ये धान लावत नाही त्यांना नाही समजत आणि ज्या एरियामध्ये धान लावतात त्यांना समजते. आणि हो अजून एक सांगते मी, आता एवढे दिवस व्हिडिओ का बरं नाही आली, खूप कमेंट्स करत आहात तुम्ही. शांताताई कुठं गेले, नवीन व्हिडिओ का बरं नाही टाकत, नवीन व्हिडिओ का बरं नाही येत. तर त्याचं कारण असं आहे की माझे सासरे त्यांची तब्येत बरी नाही आहे. तर ते काही खात बीत नाही, फक्त पाणी पितात 8 दिवस झाले. तर आता कधी काय होईल काही सांगता येत नाही. तर मला जशी वेळ मिळत आहे तशी मी थोडी थोडी व्हिडिओ बनवत आहे आणि आज व्हिडिओ ही टाकत आहे मी. जर ह्या व्हिडिओ नंतर व्हिडिओ आली नाही तर समजून जाल की काहीतरी झालं म्हणून. मी सांगणार नव्हते तुम्हाला, परंतु आता तुम्ही खूप विचारत आहात की व्हिडिओ का बरं टाकत नाही. तर म्हटलं तुम्हाला सांगून द्यावं. मी व्हिडिओ नाही टाकत तर मला पण चांगलं नाही वाटत. असं वाटते की मी माझ्या परिवाराला भेटलीच नाही आज. तर माझे सासरे म्हातारेच आहेत आणि त्यांची खूप दिवसापासून तब्येत खराब आहे. तर समजू शकता तुम्ही आता. आणि असंच तुमच्या प्रेम असू द्या. आणि आतापर्यंत तुम्ही मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन ऑन ठेवा. मी व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार. चला तर मग पुढल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. ललिता जड जात आहे का परा? नाही शांतताई, जड वगैरे नाही जात आहे. हो यावर्षीचे परे ना जड वगैरे नाही जात आहेत. हो ते 1.5-2 महिन्याचे परे राहिले तर जड जातात. सर जमून राहिले मस्त खोदायला. आणि पाणी आहे ना मस्त बांधीमध्ये. हो बापा आता पाऊस आला तर बरं झाला. यावर्षी तसा उशिराच पाऊस पडला पण आला वगैरे छान पाऊस. काही भाऊजी म्हणत होते का? काही बोलले का? लवकर नाही आले, उशिरा आले असे वगैरे काही? हो बोलले. म्हणत होते एवढा उशीर कशाला केली म्हणून. मी म्हणलं नाही उशिरा नाही आला, म्हणला आम्ही परा खोदत होतो म्हटलं. म्हणूनच तर म्हटली तुम्हाला सरळ जा पटापटा आता परा खोदा बापा. मी ना सूर्यकांता तर बरोबर वेळेवरच आला बा तुमच्या घराकडे. तुम्हीच नव्हत्या घरी. हो नाही तुम्ही घरी नव्हते. हो तुम्ही आले नाही म्हणून मी तुम्हाला बोलवायला गेली तर कुंताच्याच घरी वेळ लागली. मग सूर्यकांता ताई आमच्या घराकडून काऊन नाही आले तुम्ही? आमच्या घराकडून आले असते तर ताई मिळाली असती. नाही तर का मी कुंताच्या इथून तुमच्या घराकडे गेली. तुझ्या घराला ताला लागला दिसला. मी म्हणलं हे गेली कुठं बापा? येतो म्हणाली परा लावायला आणि गायबच झाली बापा म्हटले सूर्यकांता. तर वहिनी कुंता वहिनीच्या घराकडूनच येऊ म्हटले. पण माझ्याजवळ ना कागद नव्हता आणि पावसाचा काही सांगता नाही येत. पाऊस येतच होता सकाळपासून. तर मग दुकानात गेली होती मी कागद घ्यायसाठी. डब्बा बिब्बा पकडून ललिता ताईसोबत मग दुकानात गेला आणि तिकडेच्या तिकडे तुमच्या घराकडे आला. माझा तर झाला होता बाबा. या सूर्यकांतालाच 5-10 मिनिट लागले. मग अजून दुकानामध्ये गेला कागद घ्यायसाठी. आधीच कागद घेऊन नाही ठेवता येत का सूर्यकांताला? ओ ललिता ताई माझ्या पोराला मंटूला म्हटली जा बेटा आणून दे. तर हा पोरगा काही ऐकला नाही. हो म्हणाला. आणि मग सोनू बोलवायला आला तर त्याच्यासोबत गेला कॉलेजला. मला तर एक वेळसाठी असं वाटलं की झाला पापा म्हटले ह्या कोणी आले असतील दुसरे बोलवायला तर त्यांच्याकडे गेले का असंच वाटलं मला. कधी तसा धोका दिला का आम्ही? शांतताई मी माझी गॅरंटी देऊ शकते बाबा. मी जिथे हो म्हटले तिथंच जाते. मी दुसऱ्यांकडे जात नाही. किती काही पैसे वाढवत दुसऱ्यांची गॅरंटी नाही देऊ शकत. असं दुसऱ्यांची गॅरंटी नाही देऊ शकत म्हणजे मी तशी आहे का? कोणी पैसे जास्त म्हटलं तर त्यांच्याकडे जाते. नाही हो सूर्यकांता तुला नाही म्हणत, पण अशा राहतात ना बाया. कोणी 50 रुपये जास्त देतो म्हटलं की तिकडे जातात. का शांता बहिणी परा खोदायला माणसं बिंच करायला पाहिजे ना. मला मोठा त्रास येते बाबा परा खोदायचा. पेंड्या किंड्या टाकून दिला असता बांधीमध्ये मी लावाचा काम केली असते. हा खोदायचा ना मला मोठा त्रास येते. बसल्या बसल्या घरी कपडे शिवते तर त्रास नाही येत. आणि हा परा खोदायचा त्रास येऊन राहिला. हो तर म्हणूनच ना घरी बसल्या बसल्या कपडे शिवा लागते. म्हणून मला आता परा खोदायचा मोठा त्रास येते. माहित राहिला असता की आज पराच खोदायचा आहे तर मी आलीच नसते. वहिनी आज परा लावणीच नाही आहे का? चिकोल वगैरे झाला असेल 1-2 बांध्यांना. आता ह्या पेंड्या टाक म्हणा भाऊला. मी लावीन एकटी तुम्ही परा खोदाल. सूर्यकांता ताई एकटी लावाल का परा तुम्ही?
हो लावीन ना, का होते काही नाही होत, पण एकटीला कोणतेही कामं करायला चांगलं नाही वाटत. मिळून कामं केलं तर मनोरंजन होते, गोष्टी माष्ट्या सांगत सांगत परा लावणी होते. सूर्यकांता आता हा एवढाच परा काढायचा आहे, हा झाला काढून का मग परा लावणीचा आहे. हो का, हा काढून झाल्यावर मग परा लावायचा आहे का? चिकोल बिकोल झाला का बांधीला करून? हो झाला ना, सोनूच्या बाबांनी चिकोल वगैरे केला, आता पेंडे टाकायचे आहेत तिथं. चला आता जेवण बिवण नाही करून का? भूक नाही लागली तुम्हाला? मला स्थान लागते, मलाच भूक लागते बाबा, तुम्ही तर काही बोलतच नाही. आता कोणता वहिनीच्या ठीक आहे, बहिणीच्या वावरात आल्या म्हणून काही बोलत नाही. हा पण ललिता ताई तुम्ही कामातच लागले राहता. पाणी प्यासाठी चांगला 5-10 मिनिट बसायला पाहिजे. आता जेवण करायची वेळ झाली ना, आता कोणीच काही नाही म्हणून राहिले का? सूर्यकांत मी मगाशी म्हटली ना, जेवण करत असाल तर करून घ्या म्हणून, आणि मी कोणाला पाणी नका पिऊ म्हणतो? 2 वेळा पाणी पेल्या, बाथरूमला गेल्या, काही बोलली का मी? हो ललिता, पाणी प्यासाठी का मी मना करते का? अहो शांतताई, सूर्यकांत काही येते का वावरामध्ये? घरी कपडे शिवणे, राहणे, 3 वेळा पाणी पिणे, 3 वेळा उठणे, सवय झाली आहे ना, तशीच पाहून राहिली. तुला लागली असेल ताण सूर्यकांता, तर जाणं पे ना पाणी, तो दुऱ्यावर आहे पाण्याचा गगरा. नाही बाबा, भूक लागली मला, आता जेवण करून घेऊ. चला आता एवढ्याशी परखण ठेवते का? खोत खात करून ना मग जेवण करू. 5 मिनिट जास्तचे बसू वाटल्यास, मग परच लावणी आहे. घरच्या बाबा असल्यासारखी कामं करून राहिले बाबा हे आता. हो ललिता, लागली असेल भूक तर आता जेवण करून घ्या, राहू द्या, नंतर काढून होईल परा. फालतू उद्या म्हणाल नको बाबा काही, आम्हाला भूक लागली होती तरी शांतताईनं आम्हाला जेवण करू नाही दिलं, कामच करायला लावला. बापरे, पोरा खोदून व्हायचंच आहे, झाला अशाने डुबवता मला तुम्ही. हा एवढाचा पोरा काढून नाही झाला तुमचा का हो कसा? काजी बापा भाऊ, आम्ही तर काढतच आहोत. पहा बरं, जेवण नाही केलं ना, काही नाही. इकडे भूक लागून गेली माणसाला तरी जेवण करायला आहोत आम्ही, आणि तुम्ही म्हणून राहिले की पोरा काढून व्हायचाच आहे तुमच्या म्हणून. काम करतच आहोत बाबा आम्ही. का कशाचं काम करता? एवढ्याचा परखण खोदू नाही शकले तुम्ही? 4 बाया तरी. काजी भाऊजी, तुमची आताच आठवण केलं आम्ही, आणि आता येता बरोबर आमच्या मागे लागले तुम्ही. मागे लागावं शकता, कामच करता ना तुम्ही. पटपट कामं नाही करत ना, काही नाही. ही शांताही तशीच. अहो फालतू मध्ये कशाला त्यांच्या मागे लागता? वाईट मानून घेतील ना. मी तोंडावर बोलतो, मी मागे नाही बोलत. त्यांना राग येईल, वाईट मानतील तर आपल्या घरी 2 भाकरी शिवायच्या खातील. का 2 भाकरीच्या गोष्टी करून राहिल्या भाऊ? इकडे भूक लागली आहे तर जेवण करायला आहोत आम्ही. अरे बाबा, तर आधी जेवण करा ना. बाबा अशानं कसं होईल? चला जेवण करा. काऊन शांता, जेवण करायला काऊन नाही सांगितले? का भाऊजी तुम्ही आताच आम्हाला म्हणत होते की परा काढून व्हायचा आहे तुमच्या, आणि आता म्हणून राहिले की जेवण करा. आता जेवण केलं असता तर मग अजून परा काढून नाही झाला असता, मग तसेही बोलले असते. नाही बाबा, पोटाला नका मारू, पहिले जेवण करा. म्हणावं लागते आता, मजुरांना म्हणावं लागते. बोलल्याशिवाय माझ्या पोचत नाही. हाची मजा करावं लागते थोडाशी. म्हणलं ना मी तुम्हाला, हाची मजा करतात म्हणून तुम्ही राग मानता. दरवर्षी येता, तुम्हाला माहित आहे ना यांची सवय. चला जेवण करून घ्या आधी, मग नंतर काढायला परा. होऊन गेला का? तुम्ही चिकोल मारायला गेले होते ना कोणाच्या तरी वावरामध्ये? हो, 2च बांध्या होत्या ना चिकोल करायच्या, झाल्या करून दिलो आणि आलो. तुम्ही काय म्हणता, आता आम्ही जेवण करतो, तुम्ही या पेंड्या टाकून द्या त्या बांधीमध्ये. विशालही नाही आला ना, सोनूही नाही आला. आता पेंड्या टाकला असता तर. काऊन आले नाही काय पोरं? सोनू तर आपल्या कॉलेजमध्ये गेला, आणि विशालही गेला बाबा, कशाचं तर फॉर्म भरायचं आहे म्हणे. फॉर्मच भर म्हणा त्या पोराला. आता इकडे काम आहे तर थोडासा 1-2 दिवस येतं तर काय होतं? एक तर माणसाला बिनचं नाही भेटत. रमेशला चल म्हणलं तर रमेशही नाही आला. अजी भाऊजी, ते उद्या येईन म्हणत होते ना, आज थोडासा घरचाच काम आहे. हो, पण एकट्या माणसाला त्रास होते ना. तर जेवढे टाकून होतात पेंड्या तेवढे टाका, मग आम्ही टाकून हा परा खोदल्यानंतर. हो ठीक आहे, मी टाकतो. तुम्ही एक काम करा, आधी जेवण करा, मग परा खोदा. चला ना तर मग उठा, जेवण करायला चला, मग होईल परा खोदून. शांतता, आता थोडासाच आहे, अर्ध्या तासाचं काम आहे. नाही ललिता, आता जेवणाची वेळही झाली आहे, राहू दे, नंतर होईल परा काढून. बरं तर ठीक आहे मंडळींनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर मग कशी वाटली व्हिडिओ आजची तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुमच्या प्रेम असंच असू द्या.